अथ चतुर्थोऽध्यायः। या चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की प्रसादाचा आणि देवाचा कधीही अनादर करायचा नाही. या अध्यायातील मोठा धडा आपल्याला काय सांगितलेला आहे की कितीही घाई असेल, कितीही गडबड असेल, कितीही आनंद असला तरी पूजेचा आणि प्रसादाचा अनादर किंवा अवहेलना करू नये. कलावतीने पतीच्या प्रेमामध्ये आणि घाईघाईत प्रसाद टाळला, त्यामुळे तिच्यावर तात्पुरतं संकट आलं आणि श्रद्धा, भक्ती आणि नम्रतेने नियम पाळणं खूप आवश्यक आहे. तसंच चुकीचा पश्चाताप आणि क्षमाशीलता. मानवाकडून नकळत चुका होतात, परंतु जेव्हा आपण आपल्या चुकीची प्रामाणिकपणे जाणीव ठेवून पश्चाताप करतो आणि ईश्वराची क्षमा मागतो, तेव्हा ईश्वर दयाळूपणे आपल्याला क्षमा करतो आणि आपल्या संकटातून मार्ग दाखवतो. संकट काळामध्ये भक्ती आणि धैर्याची गरज असते. जेव्हा साधू आणि व्यापारी तुरुंगात होता आणि त्याच्या घरी दारिद्र्य आले होते, तेव्हा त्या सत्यनारायणाच्या व्रतामुळे आणि भक्तीमुळे त्यांच्यावरील संकटाचं निवारण झालं आणि कठीण काळात ईश्वरावर निष्ठा ठेवली तर आपोआपच रस्ते आपल्याला मोकळे होतात. हेच यातून आपल्याला दिसून येतं. आणि अन्याय आणि असत्याचा अंत. राजा चंद्रकेतूने संशयावरून साधू या वाण्याला बंदी बनवलं होतं, परंतु सत्यनारायणाची साथ असल्यामुळे जेव्हा त्या राजाला सत्य कळलं, तेव्हा लोकांवर झालेला हा अन्याय दूर व्हावा आणि त्यांना न्याय मिळावा याकरता राजाने प्रयत्न केले. त्यांना दुःखातून दूर केलं, अन्यायापासून दूर केलं आणि न्याय मिळवून दिला. थोडक्यात सांगायचं तर श्रद्धा, प्रसादाचं महत्व, पश्चाताप आणि सत्याचा विजय या मूल्यांची शिकवण देणारा हा चौथा अध्याय आहे. सूत उवाच यात्रांतु कृतवान् साधुर मंगलायन पूर्विकाम ब्राह्मणाय धनं दत्वा तदा तु नगरय्ययू. सूत म्हणाले, ऋषीवर्य हो, राजाचा निरोप घेऊन मिळालेल्या द्रव्यासह जावयांसमवेत साधू आणि चंद्रकेतू राजाच्या नगरातून निघाल्यानंतर निर्दोष मुक्तता झाली या आनंदाप्रीत्यर्थ आणि आपला प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून त्यांनी तिथे असलेल्या ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतला, त्यांना दान दक्षिणा दिली, नमस्कार केला आणि स्वगृहाकडे तो निघाला. दोघी प्रवासात असताना त्यांची परीक्षा घेण्याच्या हेतूने भगवंतानी केलं काय तर त्या ठिकाणी संन्यासाचं रूप घेतलं. आणि संन्यासाचं रूप घेतलं आणि त्या साधुवाण्याला असा प्रश्न विचारला की हे साधुवाण्या, तुझ्या नौकेमध्ये नक्की आहे काय? जिज्ञासां कृतवान् साधो किमस्ति तव नौ स्थितं ततो महाजनो मत्तो हेलया च प्रहस्य वै कथं पृच्छसि भो दंडिन मुद्रां नेतुं किमिच्छसि. धनाने गर्विष्ठ झालेले हे दोघे त्या संन्यासरूपी भगवंताची निंदा करून हसून म्हणाले, संन्यासी महाराज, तुम्हाला कशाला चौकशा पाहिजेत? आमचं द्रव्य पळवण्याचा तुमचा विचार तर नाहीये ना? अहो महाराज, आमच्या नौकेमध्ये केवळ आणि केवळ लता पत्रादिकंचैव वर्तते तरणो मम. आमच्या नौकेमध्ये वेली आणि पानं आहेत. साधुवाण्याचं हे बोलणं ऐकलं आणि संन्यासी रूपी भगवंत म्हणाले, ठीक आहे. निष्ठुरंच वच श्रुत्वा सत्यं भवतु ते वचः. असं म्हणून ते संन्यासी महाराज काही अंतरावर गेल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर विश्रांतीसाठी बसले आणि मग संन्यासी निघून गेल्यानंतर साधुवाण्याने आपलं सगळं नित्यक्रम आटपलं. सहज त्याचं नौकेकडे लक्ष गेलं, तेव्हा नौका हलकी झालेली, नौका पाण्यावर अशी हलते आहे अशी दिसली आणि त्याला आश्चर्य वाटलं. उत्थितान तरणीन दृष्ट्वा विस्मयं परमय्ययो
दृष्ट्वा लतादिकंचैव मूर्छितोऽन्यपतद्भुवि लब्धसंज्ञो वणिक्पुत्रस्ततश्चिंतान्वितो भवत. त्यांनी आश्चर्य वाटलं आणि जवळ जाऊन त्यांनी पाहिलं तेव्हा त्याला असं दिसलं की सगळा नौकेमध्ये पाला आणि पाचोळा भरलेला आहे. तेव्हा साधुवाणीने हे सगळं पाहिलं आणि तदा तु दुहितुः कांतो वचनंचेदमब्रवीत. या एकदम त्याला मूर्छा आली आणि तेव्हा ते जावई त्याच्या जवळ आले आणि म्हणाले की संन्यासी महाराजांनी आपल्याला शाप दिला त्यामुळे हे घडलेलं आहे, तुम्ही दुःख का करता? त्या महाराजांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही, आपण त्यांना शरण जाऊ, आपलं मनोरथ ते नक्की पूर्ण करतील असं निश्चित समजावं. आणि हे बोलणं ऐकून ते त्या साधुवाण्याला पटलं आणि साधुवाणी महाराजांच्या जवळ गेला आणि भक्तिभावाने नमस्कार करून नम्रपणाने साधुवाणी त्या संन्यासरूपी भगवंतांना म्हणतोय, क्षमस्वचापराधम मे यदुक्तं तव सन्निधौ एवं पुनः पुनर्नत्वा महाशोकाकुलो भवत. प्रोवाच वचनं दंडी विलपन्तं विलोक्य च मारोदी शृणुमद्वाक्यं मम पूजा बहिर्मुखः. आपण जे सांगितलं त्या अपराधाबद्दल मला क्षमा करा असं बोलून वारंवार तो नमस्कार करू लागला. तेव्हा शोक करू लागला आणि शोक करणाऱ्या या साधुवाण्याला पाहून संन्यासरूपी भगवंत म्हणाले, अरे साधुवाण्या, तू दुःखी होऊ नकोस. माझं पूजन न केल्यामुळे माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख भोगावं लागत आहे. आणि ते ऐकून साधुवाणी पुन्हा संन्यासी महाराजांची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, त्वन्माया मोहिता सर्वे ब्रह्माद्या स्त्रीदिवौकसः न जानन्ति गुणान् रूपं तवाश्चर्यमिदं प्रभो. मूढोऽहं त्वां कथं जाने मोहितस्तव मायया प्रसीद पूजयिष्यामि यथा विभव विस्तरैः. पुरा वित्तं च तत्सर्वं त्राहि मां शरणागतं श्रुत्वा भक्तियुक्तं वाक्यं परितुष्टो जनार्दनः. साधुवाणी म्हणतो, हे देवा, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादी देव सुद्धा तुझं सत्य स्वरूप जाणण्याला असमर्थ आहे. तुझ्या मायेने मोहित झालेला मी तर मूढ आहे, तुला कसा काय जाणू शकणार? आणि म्हणून तू प्रसन्न व्हावस, मी यथाशक्ती तुझं पूजन करीन. मी तुला शरण आलेलो आहे, माझं रक्षण करावं, माझं द्रव्य मला परत मिळावं. त्याचं हे पश्चात्तापयुक्त भक्तियुक्त भाषण ऐकून भगवान अत्यंत संतुष्ट झाले आणि मग ते साधुवाण्याला इच्छित वर देऊन अंतर्धान पावले. आणि मग मात्र साधुवाण्याने तात्काळ आपली नाव धन परिपूर्ण झालेली पाहिली, आनंदी झाला आणि तो म्हणाला, सत्यदेवाच्या कृपेमुळे माझं सर्व मनोरथ पूर्ण झालं. त्या भगवंताचं पूजन केलं आणि पूजनानंतर अतिशय आनंदी मनाने त्याने जावयासह वर्तमान स्वदेशाकडे प्रयाण केलं. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की लक्ष्मी ही भगवंताची पत्नी आहे आणि लक्ष्मी ही अत्यंत चंचल आहे. आपल्याकडे भरपूर द्रव्य असताना, लक्ष्मी असताना तिचा योग्य विनियोग जर का केला नाही तर ती पालापाचोळ्यासारखीच राहील. म्हणून लक्ष्मीचा योग्य उपयोग काय तर भगवंताचं पूजन, धर्माचरण, दान धर्म, समाजाकरता काही उपयोग जर का आपण केला तर खऱ्या अर्थाने द्रव्य शुद्ध होतं. म्हणजे जिथपर्यंत आपल्या हातून काही दान होत नाही तिथपर्यंत द्रव्य शुद्ध होत नाही. हेच यातून आपल्याला बोध घेण्यासारखं आहे. जेव्हा या साधुवाणींनी सत्यनारायणाचं पूजन केलं त्या निमित्ताने अनेक गावातल्या लोकांना तीर्थप्रसादाला बोलवलं, अन्नदान केलं, ब्राह्मणांना दक्षिणा देऊन संतुष्ट केलं. त्यावेळेला या संपत्तीतला काही भाग हा दान दिला गेला. त्यावेळेला उरलेलं द्रव्य हे शुद्ध झालं आणि हे शुद्ध झालेलं द्रव्य त्या भगवंतांची अशी इच्छा होती की घरी कलावती आणि लीलावती या दोघी जणी आहेत, या दोघी जणी माझी भक्ती करतायत, मला त्या शरण आहेत, त्यांच्याकडे शुद्ध द्रव्य जावं, हाही हेतू भगवंताचा इथून आपल्याला लक्षात येतो. आणि म्हणूनच भगवंताने हा उपदेश केला. या साधुवाणीने हे सगळं कर्म केलं.
म्हणून मिळालेल्या संपत्तीचा समाजाकरता, राष्ट्राकरता, देशाकरता, त्याच्यानंतर धर्माकरता, देवाकरता नक्की उपयोग केला पाहिजे. आणि मिळालेल्या द्रव्यातला काही भाग या सगळ्या व्यवस्थेकरता आपण काढून ठेवला पाहिजे. नित्य दान करावं अशी आपली संस्कृती आहे. आणि ते जर का केलं नाही तर आपल्याकडे साठवलेलं जे काही सगळं द्रव्य आहे ते वेली आणि पानांसारखंच होईल, नाही काय? म्हणून ते दान धर्माचा उपदेश या रूपाने भगवंताने, आणि संन्यासाचं रूप घेऊन इथे भगवंत आले म्हणजे काय? संन्यासाला कशाची इच्छा असते? संन्यासी भगवे कपडे घालतात. संन्याशांचं जे वस्त्र असतं त्याला कुठेही खिसा नसतो. त्यामुळे त्या संन्याशांनी सर्वसंग परित्याग केलेला आहे. अशाला काय आपल्याकडनं अपेक्षा असेल? म्हणून अशा रूपामध्ये भगवंत तिथे प्रकट झालेले आहेत. म्हणजे भगवंताला तुमच्याकडनं कशाचीही अपेक्षा नाहीये, फक्त तुमच्याकडनं भक्तीची, श्रद्धेची अशी अपेक्षा आहे. तुम्ही काय द्याल त्यांनी भगवंत संतुष्ट होईल, कारण त्यांनीच आपल्याला सगळं भरपूर दिलेलं आहे. ही वाहणारी हवा, पडणारा प्रकाश, असणारी पृथ्वी, फळ, अन्न, झाडं, सगळं काही भगवंत आहे, भगवंतानीच दिलेलं आहे. आणि त्यांनीच आपल्याला एवढं काही दिलेलं आहे. आपण त्याला काय देऊ शकणार आहे? त्यांनीच दिलेल्यातलं थोडंसं आपण त्या भगवंताला देतो. त्वदीय वस्तू गोविंद त्वदीय समर्पणम, तुझीच वस्तू घेऊन तुला द्यायची आहे. पण आपला भाव मात्र त्याच्यामध्ये असणं हा अत्यंत महत्वाचा आहे. भावोही विद्यते देवो. म्हणून इथे या साधू आणायच्या या कथेतून आपल्याला या सगळ्या गोष्टींवर विचार करायला ही कथा लावते की बघा की भगवंताने तुम्हाला सगळं देऊ केलेलं आहे. सगळं तुम्ही मध्ये भरून तुम्ही तुमच्या घरी चाललेला आहात. भगवंतांना कशाची तुमच्याकडनं इच्छा नाही, कारण तुम्ही काय लक्ष्मी देणार भगवंताला? लक्ष्मी त्यांचीच पत्नी आहे. तर ते संन्यासाच्या रूपामध्ये प्रकट होऊन या ठिकाणी उपदेश करतात आणि ही लीला तिथे त्या ठिकाणी घडवून आणतात. आणि मग या साधुवाण्यांनी आपल्या आनंदाने प्रवासाला सुरुवात केली. आणि आपल्या गावाला हळूहळू नौका घेऊन आल्यानंतर त्याने एक दूत आपल्या घरी निरोप घेऊन पाठवला. तो साधुवाण्याचा दूत साधुवाण्याच्या घरी गेला. लीलावतीची भेट घेऊन आपल्या बंधुवर्गासह आणि भरपूर द्रव्य घेऊन जावयांसह साधुवाणी या नगरा समीप आलेले आहेत असं आनंददायक वृत्त त्यांनी या लीलावती आणि कलावतीला सांगितलं. आणि चला तुम्ही त्यांच्या स्वागताला चला असं या दूतांनी सांगितल्याबरोबर श्रुत्वा दूतमुखाद् वाक्यम महाहर्षवती सती सत्यपूजां कुरुष्वेति प्रोवाच तनुजा प्रति व्रजामि शीघ्रमागच्छ साधुद संदर्शनाय च इति मातृवच श्रुत्वा व्रतं कृत्वा समाप्य च प्रसादं च परित्यज्य गता सापि पतिं प्रति. आनंददायक वाक्य या दोघींनी ऐकलं. आणि लीलावती आपल्याला मुलीला म्हणते की हे पहा मुली, या देवाच्या कृपेनेच ते आपल्याला मिळालेले आहेत. तू ताबडतोब देवाचं पूजन कर. आणि मी पुढे जाते त्यांच्या स्वागताला. आणि त्या कलावतीला पूजा करायला सांगून ती पुढे निघून गेली. आणि मग तू पूजा करून भेटीला ये. पती आणि जावई यांना भेटण्यासाठी ती पुढे पुढे निघून गेली. आईच्या आज्ञेवरून कलावतीने पूजन पूर्ण केलं. प्रसाद भक्षण न करता लगबगीने पित्याच्या आणि पतीच्या भेटीसाठी नौकेकडे ती धावत गेली. आणि प्रसाद न घेतल्यामुळे भगवंत तिथे रागावले आणि त्यांनी जावयासह असणारी साधुवाणीची नौका पाण्यामध्ये बुडवली, अदृश्य केली. आणि पतीची भेट न झाल्यामुळे कलावती दुःख करू लागली. त्यामुळे ती मूर्छा येऊन जमिनीवर पडली. आणि आपल्या कुटुंबाची आणि कन्येची अशी अवस्था पाहून, नौका कुठे दिशेनाशी झालेली पाहून साधुवाणी अतिशय घाबरला. आणि असं का घडलं याच्याविषयी तो विचार करू लागला. आणि सर्व जे नावाडी होते तेही दिग्मूढ झाले. आणि कलावतीची अशी दुःखी अवस्था पाहून लीलावतीलाच फार दुःख झालं. आणि साधुवाण्याला ती म्हणते की इदानीं नौकया सार्धं कथं सोऽभूवलक्षितः न जाने कस्य देवस्य हेलया चैव सा हता सत्यदेवस्य माहात्म्यं ज्ञातुं वा केन शक्यते इत्युक्त्वा विललापैव
ततश्च स्वजनैः सह. कोणत्या देवाच्या अवकृपेने मुळे हे झालं, नौका आणि जावई अचानक बुडाले हे समजणं अशक्य आहे, श्री सत्यदेवाचं महात्म्य जाणणं अशक्य आहे, असं बोलून लीलावती आप्तेष्टांसह अतिशय दुःख करू लागली. आणि लीलावतीने नंतर आपली मुलगी कलावती हिला मांडीवर घेऊन खूप आक्रोश केला. आणि पतिविरहाच्या दुःखातिशयाने व्याकुळ झालेल्या कलावतीने आपल्या पतीच्या पादुकांसह सहगमन करण्याचा निश्चय केला. आणि कन्येचा तो विचार ऐकून पत्नीसह धार्मिक साधूवाने अतिशय दुःखित झाला आणि म्हणाला, सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे माझी नौका धन जावयांसह अदृश्य झाली. मला श्री सत्यदेवाच्या मायेमुळे समजणं अशक्य आहे. आणि मग साधुवाण्याने एकत्र सगळ्यांना बोलवलं. धन आणि जावयांसह नौका पुन्हा प्राप्त झाली तर मी पुन्हा सत्यदेवाचं पूजन करेन, असा त्याने मनोदय त्याने व्यक्त केला. आणि वारंवार सत्यदेवाचं स्मरण करून त्याला नमस्कार करत राहिला, शरण गेला. तेव्हा ते दीनवाद सत्यदेव दीननाथ परमसंतुष्ट झाले. आणि भक्तवत्सल सत्यदेवाने आकाशवाणीने गंभीर आवाजामध्ये सांगितलं की कलावतीने माझं पूजन केलं. त्यक्त्वा प्रसादन्ते कन्या पतिं द्रष्टुं समागता, अतो दृष्टो भवत्तस्याः कन्यकायाः पतिर्ध्रुवम्. कलावतीने माझं पूजन पूर्ण केलं, परंतु प्रसाद ग्रहण न करताच पती भेटीला आली, म्हणून तिचा पती अदृश्य झालेला आहे. हे साधुवाण्या, घरी जाऊन क्षमा मागून प्रसाद भक्षण करून कलावती पुन्हा इथे आली तर तिची खात्रीने भेट होईल. आणि मग कलावतीने आकाशवाणी ऐकली, ताबडतोब धावत धावत घरी गेली, देवाची क्षमा मागितली, प्रसाद घेतला. परत आल्यावर तिला सर्व आप्तेष्टांची आणि पतिराजांचीही भेट झाली. नंतर कलावती साधुवाण्याला म्हणाली, बाबा आता उशीर का करता, लवकर आपण घरी जाऊया. ततः कलावती कन्या जगाद पितरं प्रति, इदानींच गृहं याति विलंबं कुरुषे कथम. तच्छ्रुत्वा कन्यका वाक्यं संतुष्टो भूद्वणिक्सुतः, पूजनं सत्यदेवस्य कृत्वा विधिविधानतः. मुलीचं बोलणं ऐकून साधुवाणी आनंदी झाला. आप्तेष्टांसह त्यानं सत्यनारायणाचं यथाविधी पूजन केलं. सर्वांनी तीर्थप्रसाद घेतला आणि आपल्या आप्तेष्टांसह धनासह तो घरी गेला. आणि त्यानंतर पौर्णिमास्यांच संक्रांतौ कृतवान सत्यपूजनम, इहलोके सुखं भुक्त्वा चान्ते सत्यपुरं ययौ. इथे दर पौर्णिमेला आणि संक्रांत या दिवशी तो भगवंताचं पूजन करू लागला. आणि त्यामुळे मृत्यू लोकातील सर्व सुख भोगून शेवटी मोक्षपदाला तो साधुवाणी गेला. म्हणून संक्रांतीलाही सत्यनारायणाचं पूजन करावं. आणि लोक विचारतात की आम्हाला मुली आहेत, मग मुलींनी सत्यनारायणाची पूजा केली तर चालेल का, एखाद्या स्त्रीने सत्यनारायणाची पूजा केली तर चालेल का. तर त्याचं उत्तर हो असं आहे. कारण इथे कलावती आणि लीलावतीनी सत्यनारायणाची पूजा केलेली आहे. त्या दोघी स्त्रियाच आहेत, त्यांनी पूजन केलं, त्यांच्यावरती देव संतुष्ट झाले. त्यामुळे स्त्रिया अवश्य एकट्या बसून सुद्धा सत्यनारायणाचं पूजन करू शकतात. आणि दुसरी गोष्ट, संक्रांतीलाही सत्यनारायणाचं पूजन करता येतं, हेही या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलंय. तिसरी गोष्ट अशी आहे की माझ्या ओळखीमध्ये एक वैद्य आहेत आयुर्वेदिक, त्यांनी असं मला सांगितलं की गुरुजी, एक गोष्ट अशी घडली असेल का की या कलावतीने संध्याकाळी सत्यनारायणाचं पूजन केलं. साधू आणि तिथे संध्याकाळच्या वेळेला बंदरावरती पोहोचलेला होता आणि संध्याकाळी पूजन करायचंय म्हणून या मुलीनी दिवसभर पूजेची तयारी केली, उपवास केला, पूजा केली आणि नंतर ती धावत 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 आपल्या पतिदर्शनासाठी बंदरावरती गेली. या सगळ्या गोष्टीमध्ये असलेला उपवास, केलेली पूजा, झालेले कष्ट आणि नंतर धावायचे पण कष्ट, यामुळे जेव्हा ती त्या बंदरावरती पोहोचली त्यावेळेला तिच्या शरीरातली शुगर डाऊन झाली असेल का असा त्यांनी मला प्रश्न विचारला. कारण जेव्हा शुगर डाऊन होते थकल्यामुळे त्यावेळेला समोरचं काहीच दिसत नाही, आपल्या डोळ्यासमोर अंधारी येते.
म्हणजेच तिचा पती अदृश्य झाला. आणि मग सगळ्यात शुगर कशामध्ये आहे आणि तीर्थामध्ये आहे, प्रसादामध्ये आहे, म्हणून तीर्थ आणि प्रसाद भक्षण केल्याबरोबर शुगर ही जागेवर आली. तिचा पती तिला प्राप्त झाला. इतकंच नव्हे तर या पंचामृत जे असतं तीर्थ त्याच्यामध्ये मधही असतो. आणि पूर्वीच्या काळी वैद्य लोक आलेल्या जे पेशंट असायचे, रुग्ण असायचे, त्यांना सलाईन त्यावेळेला नव्हतं पूर्वीच्या काळी. मग त्यावेळेला ते आलेल्या रुग्णांना मध पाणी प्यायला द्यायचे. त्या मध पाणी पिल्याने त्यांना तरतरी येत असे, हुशारी येत असे आणि ताजेतवाने ते होत असत आणि मग त्यांना पुढची ट्रीटमेंट देत असत. म्हणजे मध त्या पंचामृतातनं शरीरामध्ये गेला, त्यामुळे उत्साह आला. कारण मध हा रक्तामध्ये लवकर मिसळतो. त्याच्याबरोबर दही, आणि त्यामुळे दह्याने काय होतं तर कंठाला काही जर का कोरड पडली असेल घशाला तर ती पण ओलावा राहतो. अशा सगळ्या गोष्टींनी तिला त्यावेळेला तीर्थ आणि प्रसाद भक्षण केल्याबरोबर तिचं आरोग्य हे जाग्यावर आलं आणि तिला तिचा पती दिसला असं त्या वैद्यांनी मला सांगितलं. कदाचित याही दृष्टिकोनाकडनं या कथेकडे जर का आपण बघितलं तर हे पटण्यासारखं आहे. कारण खरोखरी त्या मुलीने सत्यनारायणाचं पूजन केलं, परंतु कुठल्या मुलीला आनंद होणार नाही की आपला पती आलेला आहे, त्याला लवकरात लवकर भेटलं पाहिजे. किती तळमळ असेल त्या मुलीची. आणि ती धडपडत धावत धावत पतीच्या दर्शनासाठी जाते. अशा वेळेला तिथे पोहोचल्यावर तिची शुगर का नाही डाऊन होणार. म्हणूनच शुगर जेव्हा डाऊन झाली तेव्हाच तिला दिसेनाचं काही झालं. हा एक त्यातनं विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे. असे अनेक पैलू त्या कथेमध्ये आपल्याला पाहता येतील. या 4थ्या अध्यायामध्ये या पद्धतीने आपल्याला महर्षी व्यासांनी आणि सूतांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां चतुर्थोऽध्यायः. सत्यनारायण महाराज की जय.